कोल्हापूरमधून संपूर्ण महाराष्ट्र शिवजयंतीच्या उत्सवात आता मग्न असताना कोल्हापूर जिल्ह्यातील वडगणे गावात एक संतापजनक प्रकार उघडकीस आलाय। गावातील यात्रेनिमित्त आयोजित अश्लील नृत्याच्या कार्यक्रमासाठी चक्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पडदा लावून तो झाकण्यात आलाय। या प्रकारामुळे परिसरात शिवप्रेमींकडून प्रचंड संताप व्यक्त होतोय। अत्यंत संतापजनक प्रकार आता कोल्हापुरातून उघडकीस येतोय। आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्यासोबत जोडले गेलेत। कोल्हापुरातून एक अत्यंत संतापजनक प्रकार आजच्या दिवशी उघड झालाय। रणजित, आजच्या दिवशी अत्यंत संतापजनक प्रकार कोल्हापूरमधून समोर येतोय। कोल्हापूरच्या वडंगे गावामध्ये महाशिवरात्रीचा एक महोत्सव चालू आहे। त्यानिमित्ताने गावात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत। मात्र कालच शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला गावामध्ये लावणीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हा ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या अगदी समोर या कार्यक्रमाचं नियोजन केलं। मात्र ग्रामपंचायतीच्या आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे या पुतळ्याला कापडाने झाकण्यात आलं होतं आणि त्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। हा कार्यक्रम सुरू असताना अनेक नृत्यांगनांनी बीभत्स नृत्य केल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय आणि शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला जरी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असलं तरी यात्रेचं स्वरूप आहे असं सांगून ग्रामपंचायतीनं आणि काही ग्रामस्थांनी मात्र याला दुजोरा दिलेला आहे। मात्र स्थानिक नागरिकांनी या कार्यक्रमासंदर्भात निषेध नोंदवलेला आहे। नक्कीच रणजित, अत्यंत संतापजनक प्रकार आता हा कोल्हापूरमध्ये दिसून आलाय। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अत्यंत संतापजनक प्रकार या ठिकाणी घडलाय। ते आम्ही पॅक करतोय, सगळं शटर वगैरे लावतोय, स्टेज फुट पडदा लावतोय। तिथं नेहमीच कार्यक्रम आम्ही घेतोय। 5 वर्ष गेले महाशिवरात्र सगळं सांस्कृतिक कार्यक्रम तिथं असतात सगळे। दुसरा पर्यायी जागाच नाही। गावच्या सेंटरला हे एकच स्टेज आहे आम्हाला। नाही, नेहमी कार्यक्रम असतंच तिथं आमचं। सांस्कृतिक कार्यक्रम सगळे असतात तिथं। तर काल लावणी महोत्सवच होता ना, दुसरं असं काय होतं? नाही, आम्ही लावणी महोत्सव ठेवलेला, त्यामध्ये काय तर तिने कार्यक्रम केला असेल डान्स वगैरे।